नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र अमोल आवळे आणि आज आपण आपल्या कांदे बियाण्याच्या प्लॉटमध्ये आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय. तर मित्रांनो, हे जुगाड आहे कांद्या बियाण्याच्या पिकातलं. कारण की हे बघा, आता इथून तुम्हाला पाणी थेंब थेंब गळताना दिसत असेल आणि हा जो खालचा गोंडपाट आहे तर हा पूर्णपणे ओला झालेला दिसत असेल. तर मित्रांनो, हे कशासाठी आहे, आता हे बघा इथून पाणी टपकतंय आणि याच्यावरती हे गोंडपाट ओलं होतंय. आणि मधमाशीला असं डायरेक्ट पाणी प्यायला कधीच लागत नाही. एक तर फडक्यावरती बसेल किंवा असा गोंडपाट असेल ओला त्याच्यावरती बसेल, तर त्यातून ती पाणी शोषते आणि पाणी पिते. तर मित्रांनो, आपण त्याची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे तिची पाणी पिण्याची. तर 3-4 सेकंद मिळून आपला एक थेंब पडतोय. आपला 50 लिटरचा ड्रम आहे, तर हा जेमतेम 3 ते 4 दिवस चालून जाईल. तर असा जुगाड आपण इथं मधमाशीच्या पाण्यासाठी केलेला आहे. दुपारच्या वेळेस इथं भरपूर मधमाशा आल्या होत्या आपण ठेवल्यानंतर, आणि इथून पुढे येईल आपण अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या कांद्या बियाण्याच्या प्लॉटमध्ये आपल्या उत्पन्नामध्ये थोड्याफार प्रमाणात का होत नाही, मधमाशीचा हातभार लागून वाढ होईल. तर मित्रांनो, असा जुगाड तुम्ही करू शकतात. माझा जुगाड जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा. तुमचा शेतकरी मित्र अमोल आवळे. जय जवान, जय किसान.